गोप्रो टर्न ऑफ. इकडे जायचं आपल्याला. हे बघ की. सॉरी काका, जा बाबा तू पुढे जा. काय सीन झाला काय माहिती नाही. माय सर्कलला 3000 रुपये भेटले. त्याची स्ट्रॅटेजी मला आवडली. 2 व्हिडिओ व्हायरल गेलेले आपल्याला, त्यामुळे मला झोप नाही. अंगाचा बटाटा होऊन जातो. ओ भाई, एक नंबर. अभी मजा आएगा ना बेडू. हे बघा डाव्या साईडला मस्त अशी केळीची शेती, ते उसाचे कारखाने बघायला मिळतील. हे मंदिर आता एक्सप्लोर केलंय आणि इथून आपली राईड कंटिन्यू करतोय, ते म्हणजे जेजुरीला. ऐक ना, मी पण गावकरी आहे. मस्तपैकी असा विठोबा झाला, फोटोबा झाला, घरोबा करायचा. तिकडे बघा पानतळ केलेले, शेततळ म्हणतात ना त्याला. शेततळ पानतळ म्हणजे इथे या भागामध्ये पाण्याची काही कमतरता नाही मला तरी असं वाटतं, कारण की जागोजागी ऊस लावलेला दिसतोय. लोकांनी बागायत वगैरे केलेली आहे, डाळिंबाची, चिक्कूची आणि मोसंबीची, परत सीताफळाची अशी, आणि ऊस या अशी झाडाची वगैरे लागवड भरपूर प्रमाणात आहे इकडे. तर मला तरी असं वाटतं पाण्याची काही कमतरता नाही आहे आणि जागोजागी अशा शेततळे वगैरे आपापल्या रानामध्ये लोकांनी करून ठेवलेले. सो त्या मानाने इकडे आहे, पाण्याला काही कमतरता नाही आहे. मला भूक तर लागलेली आहे. आम्ही सकाळी, तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये, आपण निघताना फक्त वडापाव खाल्ला होता. काय म्हणते? कुठे? हां तिकडे जायला वरती ना. हे बघा ऊसाचं रॉली. ओ भाई, ऊस घ्यायचे का? आपल्याला राईटला जायचं आहे ना. इकडून जाऊया. कसं आहे ना मित्रांनो, मी तर म्हटलं फुल पटेलीमध्ये की जाऊन आता जेजुरीला डायरेक्ट थांबूया, जेजुरीला भेटूया. पण आमच्या मॅडमला थोडेसे तहान लागले, तर विचार केला या भागामध्ये ऊस आहे, तो ऊसाचा थोडासा ज्यूस पिऊया. राईट. या मामाला पण 2 पैशाची मदत होईल आणि आपली पण तहान भागेल. सॉरी. चला, ज्यूस पिऊन जरा आत्मा थंड झाला आणि थोडं रिलॅक्स वाटलं, पोटात थोडी भर पडली. बाय द वे मित्रांनो, आम्ही आता सध्या जिथं उभे आहेत तेव्हा ते आहे नाझरे पिंपरी, आणि हा जो सरळ रोड जातो तो बारामती मोरगावला जातो, आणि इकडे जो जातो तो जेजुरीला जातो. आपल्याला युटर्न घेऊन आता सरळ वरती ब्रिजवरती चढायचं आणि जेजुरीला जायचं. गावातूनच मजा येते आपल्याला चालवायला. गावातून असून रोड चांगला असला पाहिजे, गावातून असून किंवा स्मशानभूमीतून असू दे, रोड चांगला असला तर एक नंबर मजा तर येणारच. अशी कॉर्नरिंग मिळणार गावातल्या रोडला, किंवा हिरवळ मिळणार, सुंदरता मिळणार, निसर्ग एकदम मस्त मिळणार, तर अजून काय पाहिजे. हो 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 हो. आणि अचानक असा तुम्हाला जर व्ह्यू मिळाला तर सोन्यावरून पिवळं. बाई थांब जरा, या व्ह्यूवरती 1-2 फोटो तर बनतेच आहे. फोटो काढ म्हणजे आपल्याला थंबनेलला होईल. तर त्या एवढ्या सुंदर अशा लोकेशनवरती फोटो काढून झालेले आहेत. ते जर फोटो तुम्हाला बघायचे असेल तर आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करायला लागेल. हा माझा इंस्टा ID आहे जो स्क्रीनवरती दिसतोय. नक्की फॉलो करा, कारण की रिअल टाईम अपडेट तुम्हाला मिळून जातील. राईडला कुठे जातोय किंवा डेली रुटीनमध्ये काय करतोय काय नाही करत, ह्या सगळ्या गोष्टींचा अपडेट मिळून जाईल. काय आलं रे? रोडला मध्ये नव्हती ती. ऐक ना, मी पण गावकरी आहे. मी काय म्हणतोय माहिती होतात, बोलण्याची एक पद्धत असते. तू तुला हळू 2 मिनिट तुला हळू नाही नेता आली? तुला हळू नाही नेता आली? मला नाही माहिती ना, अर्जंट आहे तुझं काम. तू फास्ट का चालवतो ते सांग.
हा तू फास्ट का चालवत होता? एक गोष्ट सांग मला, ऐक ना, पुढं माघारी जायची गरज नाही आम्हाला, फक्त एवढंच विचारायचं आहे, तुमची चुकी आहे तर आमची पण चुकी आहे. ऐका सर, हे बघा ठीक. ए ऐक ना, तू इकडे इकडे ऐक ना, ते नको सांगू मला. ठीक आहे मान्य, ऐक ना, मान्य ऐक तरी, मान्य करतो. ऐक तरी तू गाडी हळू चालवत होता का? तू गाडी चालव, तुमची लेडीज मध्ये आली ती निम्म्या रस्त्यात. हे बघ त्याला एज वरती उभी होती. ऐक ना, ती फोटो काढत होती, ती मान्य आहे. पण तू असं नको बोलू. हे बोलायची पद्धत नाही तुझी लेडीजची, समजलं का? डायरेक्ट पुढे आला ना तुम्ही, तिथं दिसत हो पण सर ऐका ना, तुम्ही जर गाडी फास्ट चालवता तर ठीक आहे, माझी पण चुकी आहे, मी पण मध्ये आहे. तिथं ऍक्सिडेंट प्रमाण आम्हाला माहिती किती काय. मग हळू चालवायची ना गाडी. आलाय शाळा सांगायला. लेडीजची कशी बोलायचं ह्याचं अक्कलच नाही त्याला. मान्य तू फोटो काढत होती, पण ह्याची स्पीड किती होती तिथे? ऍक्सिडेंटचं रिझन सांगतो. ऍक्सिडेंट जर गावात होता तर तुम्हाला तर मग हळू चालवायची ना गाडी. ही चालवण्याची पद्धत आहे का तुमची? हा वाकडा तिकडा करत जातो तर छपरी साला. हेल्मेट घातलं नाही त्याने, काय नाही ना, प्रिकॉशन आहे कुठला. एवढा स्पीडमध्ये तो कॉर्नरिंग करत होता आणि त्या एखाद्याला जर झालं तर काय? मान्य चला, ती आम्हाला माहिती नाही, त्या गोष्टीची आयडिया नाही. तिथे जर फोटो नसतील काढत असेल कोणी, मान्य तिथे ॲक्सिडेंट होत असतील. पण याची ही पद्धत नाही झाली ना की तू गाडी स्पीडमध्ये चालवणार आणि तू वाटत कोणालाही कसे ॲरोगंट सारखं बोलणार. ते पण लेडीजला तू असं बोलते, हे चल सर मागे, हाडतूट केल्यासारखं. व्यवस्थित पण सांगू शकला असता तो. तुम्हाला कितपर्यंत मित्रांनो हे योग्य वाटते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वाल्हे 13 किलोमीटर, सासवड 17 किलोमीटर, पुणे 50 किलोमीटर. दिसली का तुम्हाला जेजुरी मित्रांनो? ते बघा तिथं वरती आहे. खंडेराया आलो तुझ्या भेटीला, खंडेराया झाली माझी दैना ग, तुझ्या विना जीव माझा रैना ग. खंडेराया झाली माझी दैना ग, तुझ्या विना जीव माझा रैना. गडाच्या पायथ्याशी आपण आता पोचलेलो आहे. इथं आल्यानंतर वाहन प्रवेश कर संपूर्ण शहर हद्द. 3 चाकी वाहनांना 50 आणि ट्रक बिक असतं त्यांना 70 रुपये वाहन, असं इथं चार्जेस आहेत. येळकोट जय मल्हार. गाडीवरती कुठं जाते बरं? हा बॅक साईडला आलो आपण. पण काय म्हटली? कुठं इथं लाव रोडला? आतमध्ये कुठे बाळा? ही मागची साईड आहे का? इथे गाड्या कुठून जातात ते वरती? जाऊ ना वरती मग. मित्रांनो आपल्याबरोबर ट्रॅजेडी झाली. ती म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर ट्रॅजेडी झाली आहे. ती म्हणजे अशी की आपण गडापर्यंत तर पोचलो आहे, गडाच्या पायथ्याला पोचलो आहे, पण आपण मागच्या साईडला पोचलेलो आहे. ही हा जो दरवाजा दिसतोय हा मागच्या साईडचा दरवाजा आहे आणि आपल्याला पुढच्या साईडने जायचं होतं. इट्स ओके, ठीक आहे. पुढून गेलो काय आणि मागून गेलो काय, एकच आहे. जायचं तर शेवटी खंडोबालाच भेटायला. मागून असा थोडासा कच्चा रस्ता आहे. मित्रांनो बॅक साईडने येण्याचा एकच फायदा तुम्हाला होऊ शकतो, तो म्हणजे असा की मागचा जो दरवाजा आहे गडाचा, म्हणजे जो गडाचा दरवाजा आहे त्या गडापर्यंत तुम्ही बाईक नेऊ शकता. बाईक आणि कार. हा मागून असा कच्चा रस्ता बनवलेला आहे. सुंदर अशा दृश्य, सुंदर असा डॅम. वा 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 वा, काय व्ह्यू आहे. मग वरतून गेल्यावरती अजूनच चांगला व्ह्यू भेटेल. ॲक्च्युली पुढून जर गेला तुम्ही तर पुढून तुम्हाला एवढ्या वरतीपर्यंत बाईक आणून देणार नाही. खालीच पायथ्यालाच तुम्हाला बाईक पार्किंग करावं लागेल आणि मग वरती शिड्या चढून चालत यावं लागतं. सो माझ्यासाठी तर हा नवीन एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण कधी आलात तर मागच्या बाजूने एकदा ट्राय करा. फक्त पावसाळ्यात येऊ नका. मे बी इथपर्यंतच गाडी येते बाळा. सो आय थिंक सो ही फ्री पार्किंग आहे. त्या भावांची अपेक्षा अशी आहे की जर आमच्या इकडं गाडी लावताय तर नाही निदान श्रीफळ, नारळ किंवा हार वगैरे घेऊन जावा.
काय काय हां 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 भरपूर गर्दी आहे. महासदेवीपाशी पण उचलून घ्यायचा मला लग्नाच्या हे वेळेस. नाही एकदा उचललं बस झाला. तिथे पण दिलं होतं ना उचलून. एकदा उचललं बस झालं. सारखं सारखं नाही उचलू शकत. उचलायचं एवढी नाही उचलणार नाही मी. सॉरी सॉरी. चला येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट. मित्रांनो खंडोबाचं तर दर्शन आता झालेलं आहे. वेळ होताच तर मला विचार केला जवळ आलो एवढ्या तर 30 किलोमीटर तर जाऊन येऊया आणि वेळ पण होता. सो जेजुरीला पण भेट दिली, खंडेरायाला पण भेट दिली आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काम राहिलं ते देवाचं दर्शन झालं, देवपूजा झाली, आता पेटपूजा बाकी आहे. इथं माऊलीचं दर्शन पण घेता येईल आणि इथं जेवण पण करता येईल. ही बघा सुंदर अशी मूर्ती. सॉरी मित्रांनो, जेवण आलं आणि आम्ही तुटून पडलो. एवढी जास्त भूक लागली होती ते तुम्हाला दाखवायचं पण विसरलो. संपल्यानंतर आठवण आली की यार एक शॉट घ्यायचा राहिला आपला. बाय द वे जास्त काय मागवलं नव्हतं. डाल खिचडी होती आणि थोडं सलाड आणि हे 2 कपमध्ये छास काय म्हणतात ताक, मसाला ताक. नाव सांग ना तुझं एकदा. माय नेम इज अजय रामोद चव्हाण. ओके थैंक यू सो मच फॉर द हॉस्पिटैलिटी. थैंक यू. सी यू अजय. सी यू. हे चाबी निकालने का दुख एक अलग ही है भाई. दियो इधर दियो. मस्तपैकी असा विठोबा झाला, मग इकडे विठ्ठल ढाब्यामध्ये पोटोबा झाला. आता डायरेक्ट भुगामध्ये जाऊन घरोबा करायचा. राम राम. चला तर मित्रांनो, तुम्हाला जो एक किस्सा सांगायचा होता. आत्ता जो जेवता एक इन्सिडेंट झाला. मी जस्ट ना आम्ही गेलो आणि दिवसभर असं म्हणजे काय बोलतो त्याला जेवणाचा टाईम चुकून गेला होता. तर ॲसिडिटी वगैरे नको व्हायला. दिवसभर 2 वडापाववरती होतो आणि पाणी वगैरे पित राहतो, ज्यूस वगैरे पिला, तर ॲसिडिटी वगैरे असं काहीतरी व्हायला नको म्हणून साधं सिंपल आपण जेवण ऑर्डर केलं, म्हणजेच दाल खिचडी. तर तो ज्या मुलाला ऑर्डर दिली होती मी, तो मुलगा आला आणि माझ्याबरोबर कम्युनिकेशन करायला लागला, ते पण इंग्लिशमध्ये. तर मी थोडासा आश्चर्यचकित झालो. आता ज्या मुलाची व्हिडिओ क्लिप बघितली तुम्ही, अजय, ॲक्च्युली तो ख्रिश्चन आहे, तो गोवाचा आहे, गोवन पोरगा होता. बट तो इकडे राहतो आणि इकडचं काम त्याला आवडतं करायला. म्हणजे आपल्या लोकांमध्ये किंवा अशा महाराष्ट्रामध्ये काम करायला त्याला आवडतं. आणि तो एवढा भारी इंग्लिश बोलत होता, एवढा फ्लुएंट बोलत होता, तेवढी तर माझी पण नाही आहे. पहिलं काम जो करायचा तो गाईडचं काम करायचा. गोव्यामध्ये, दिल्लीमध्ये, हैदराबादमध्ये असं त्यांनी आहे ना गाईडचे काम वगैरे केलेले आहेत. त्यामुळे त्याची इंग्लिश वगैरे चांगली होती आणि त्याच्याबरोबर बोलून एवढं भारी वाटलं. पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे, मी त्याला एकच क्वेश्चन विचारला की तू काम का एवढं चांगलं इंग्लिश वगैरे आहे, तर तू असं हे काम का करतो, हे काम म्हणजे हॉटेलमध्ये काम का करतो. तर त्यांनी त्याच्यावरती मला रिप्लाय दिला, ब्रेन ट्यूमर आहे मला म्हणून हे काम करतो आणि हे मला एक खूप आनंदाने मी काम करतो आहे असं त्याने सांगितलं. हे ऐकून एवढं भारी वाटलं, म्हणजे एकदम निशब्द झालो मी त्यावेळेस. त्याच्याकडून बघून एकच गोष्ट कळाली की भाई सिच्युएशन कुठलीही असो, तुम्ही आयुष्यामध्ये हॅपी राहायला पाहिजे आणि कुठलाही क्षण असो तो जगायला शिकला पाहिजे. जे होईल ते होईल, आयुष्यामध्ये होत राहतात गोष्टी. बट जेवढं पण आयुष्य आहे, आज आहे उद्या नाही आपण, बट जेवढं पण आयुष्य आहे तेवढं जगून घ्यायचं. जसं मी आत्ता जगतो आहे, माझा छंद जोपासतो आहे, माझी राईड करण्याची पॅशन आहे ते मी पूर्ण करतो, व्हिडिओ बनवायला आवडतं ते मी बनवतो आहे, मला जे बेसिकली गोष्टी आवडतात त्या मी करतो आहे. ती अशी काहीशी त्या अजयची स्टोरी होती. पण भाई पॅशन ह्याला बोलतात बघा ना. बंदा म्हणजे स्कूटीवरती आहे, मस्तपैकी हेल्मेट घातले, रायडिंग जॅकेट घातलेत, ग्लव्स घातलेत आणि टुरिंग करतोय. एक गोष्ट तर आहे मित्रांनो की टुरिंगसाठी तुम्हाला स्पोर्ट्स बाईक असावी हे गरजेचं नाही आहे. साधी ते साधी बाईक असेल तरी तुम्ही टुरिंग करू शकता. फक्त फिरता आलं पाहिजे आणि घराच्या बाहेर पडता आलं पाहिजे, बस दॅट्स इट. पावसाने हाल करून टाकलेत मी अभि इकडं. काल खूपच जास्त पाऊस पडला आणि ऑलमोस्ट पुण्याच्या सगळ्या भागांमध्ये पाऊस पडला, दमदार पाऊस पडला, दमदार. हट दो भाई जाने दो.
मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 4, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 4. हो असं काय करता ट्रकवाले, असं काय करता ट्रकवाले, ट्रकवाले ट्रकवाले. मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 4. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे सासवडमध्ये आणि हे सासवडचा मेन बाजार वगैरे हा एरिया. सासवड मार्गे आपल्याला थेट खेडला निघायचं आहे. मित्रांनो आपण आता परत लेफ्ट घेतलेला आहे. खेड, शिवापूर, गराडे आणि कोडीत. दे की मग पाणी लाव इधर भाई, पाणी लाव. अरे ह्या लेन वरती होता तो. क्लायमेट आता सध्या असं झालंय की पाऊस पडायची लक्षणं दिसतात आहे मला, आणि पाऊस पडायच्या अगोदर आपल्याला घरी पोचायचं आहे. सो देवा प्लीज लगेच असं पाऊस पाडू नको, नाहीतर आपला मोटो ब्लॉगिंगचा सत्यानाश व्हायचा. कुठे भाई इंडिकेटर कुठं तुझं? हा कुठं चाललंय? थोड्या वेळापूर्वी मित्रांनो आपल्याला थोडंसं घाबरवलेलं सूर्यदेवाने, कारण की असं वातावरण झालेलं की पूर्ण पाऊस वगैरे पडेल. काल आणि परवा दिवशी जसा पाऊस पडला आहे पुण्यामध्ये भयंकर, हे बघा तुमच्या समोरच हे एक्झाम्पल आहे परवा दिवशीच्या पावसाचं. सो असं वातावरण झालं होतं पावसाचं, आणि आत्ता फायनली आपल्याला सूर्यदेवाने दर्शन दिलेले आहे, चेहरा दाखवलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाने आपल्याला सुखरूप घरी पोचवलेलं आहे. थँक्यू बाप्पा. भेटू आपण पुढच्या राईडला. एकंदरीत तुम्हाला मित्रांनो हे व्हिडिओ कसे वाटले, कारण की आपला पहिला जो व्हिडिओ होता भुलेश्वरला गेलेल्याचा म्हणजे राईडचा, भुलेश्वर राईडचा. दुसरा व्हिडिओ होता भुलेश्वरचं हिस्ट्री आणि मंदिर आहे त्याचं एक्सप्लोअर पूर्ण. आणि तिसरा जो व्हिडिओ आहे आपला जेजुरी प्लस रिटर्न जर्नी. सो कशी वाटली तुम्हाला सिरीज? एकंदरीत सिरीज नाही म्हणता येणार, 3 एपिसोडची काय सिरीज असणार. पुढच्या वेळेस मे बी मला असं वाटतं महाबळेश्वर राईड होईल, त्याची अजून प्लॅनिंग चालू आहे माझी. अजून काहीतरी फिक्स नाही आहे. फिक्स झाल्यानंतर तुम्हाला इंस्टाग्रामला कळूनच जाईल की आपण कुठे जातो आहे आणि कुठली राईड नेक्स्ट राईड करतो आहे. त्यासाठी तुम्हाला इंस्टाग्रामला मला फॉलो करायला लागेल. आपला इंस्टाग्राम हँडल इथं डिस्प्लेवरती दिसतं तुम्हाला, लवकर जाऊन फॉलो करा. घर आलं रे बाबा, घर आलं. घरी माणूस जेव्हा परततो ना त्याची फिलिंग्स एक वेगळीच आहे नाही का. हे सगळ्यांना याचा अनुभव, रोनाल्डो याचा सगळ्यांना अनुभव असेलच. तसंच काहीतरी आता फील होते मला. सो हा व्हिडिओ इथपर्यंतच ठेवूया. भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन कीप ड्रीमिंग, कीप चेसिंग. पीस.